धुळे सोलापूर महामार्गावरती गढी पुलावर 2 दिवसापूर्वी एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेसंदर्भात घटनास्थळावरती पोहोचून TV9 मराठीने सर्व बातम्या सविस्तरपणे दाखवल्या होत्या। TV9 मराठीच्या बातमीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याबाबतचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे। एवढंच नाही तर TV9 मराठीने या संदर्भातली सविस्तर पुलासंदर्भात देखील बातमी दाखवल्याच्या नंतर पुलाच्या कामासंदर्भात देखील चौकशी करण्यात आली आहे आणि याबाबतचाच आता एक अहवाल रस्ता सुरक्षा समितीकडे सुपूर्द करण्यात आलाय आणि याच अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्याच ठिकाणी यापूर्वी देखील अनेक अपघात झाले आहेत। छोटे मोठे अनेक अपघात घडत असल्याचं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। एवढंच नाही तर TV9 मराठीने घटनास्थळावरून दाखवलेल्या बातमीच्या नंतर पुलाचं काम कशा संदर्भात कशा प्रकारे पार पडलं याबाबतही चौकशी करण्यात आली आहे। जय भवानी साखर कारखान्याच्या समोरच हा ब्रिज खाली का करण्यात आला, त्या ठिकाणी उथळपणा निर्माण झाला आणि त्या ठिकाणी पाणी साचून आता अपघात घडतायत असं देखील त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। याबाबत आता सखोल चौकशी होणार असून याबाबतचा एक विशेष अहवाल देखील तयार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड।